नमस्कार. उन्हाळा चालू झाला आणि आपण कधी बाहेर गेलो तर आपल्याला हे असे ज्यूसचे गाडे दिसतात आणि त्या गाड्यावरचं ज्यूस प्यायला आपल्याला मोह आवरत नाही. पण ते खूप महाग असतात. एक ग्लास 50-60 रुपयाला असं मिळतो. पण त्याच पद्धतीचं, त्याच चवीचं, कमी खर्चामध्ये आणि अगदी 10 मिनिटात तयार होणारा ज्यूस जर आपण घरी बनवलं तर भरपूर प्रमाणात पिताही येतं आणि छान सगळ्या मुलांना, घरच्यांना आनंद घेता येतो. असं ज्यूस कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथं मी गाईचं 2 लिटर दूध घेतलेलं आहे. भरपूर असं ज्यूस बनतं हे. बदाम मिल्कशेक बनवतोय आपण. तर हे पातळ असेल नाही तर घट्ट असं कोणतंही दूध घेतलं तरी चालतं. गाईचं दूध थोडंसं पातळ असतं. तर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण खाली चिटकत नाही किंवा करपत नाही. तर आता हे 2 लिटर दूध मी छान गाळून घेणार आहे आणि गाळल्यानंतर आपल्याला हे गरम करायला ठेवायचं आहे. म्हशीचंही तुम्ही दूध घेऊ शकता. म्हशीचं दूध घट्टसर असतं आणि त्याचा ज्यूस आणखीनही घट्टसर बनतो. आणि इथं ना हे छान असं गाळून घेतल्यानंतर गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि हलवायचं थोडंसं अधनं-मधनं आणि थोडंसं एक मोठी वाटी थंड दूध, थंड म्हणजे असं आपलं गाळलेलं दूध थोडंसं काढून ठेवायचं आहे. पुढं त्याचं काय करायचं ते पाहूयात. गाळलेलं दूध गरम करायला ठेवूयात मीडियम गॅसवर. तर पाऊण वाटी साखर, केशर घेतलेलं आहे, कस्टर्ड पावडर पाऊण वाटी घेतलेली आहे. मी 2 लिटर दुधाचं करणार आहे मिश्रण. तर इथं 10-12 वेलची आहेत, पिस्ते घेतलेले आहेत 10-15, काजू बदाम हे 25-30 असे घेतलेले आहेत. तर हे 2 लिटर दुधासाठी साहित्य घेतलेलं आहे. हे तुम्ही जास्त प्रमाणातही करून ठेवू शकता प्रीमिक्स म्हणून आणि पाहिजे तेव्हा तुम्ही बदाम मिल्कशेक बनवू शकता. तर साखर इथं आवडीनुसार घ्यायचं आहे. साखर कोणाला कमी आवडते तर कोणाला जास्त, त्याप्रमाणे घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. नसेल हे वापरायचं तर तुम्ही दूध आटवून घेऊ शकता. पण कस्टर्ड पावडरची चव एक व्हॅनिला एसेन्स असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे छान चव देतं, जसं गाड्यावर मिळतं तसं. तर मिक्सरला हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे 2 लिटर दुधाचं भरपूर असं तयार करून घ्यायचं आहे. तर हेच तुम्ही जास्त प्रमाणात करून ठेवलं तर हवाबंद डब्यामध्ये हे बंद करून ठेवायचं, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं. पण हे 2 लिटर दुधाच्या मापानं केलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपलं तयार झालेलं आहे. जे आपण दूध काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला प्रेमिक्स टाकून द्यायचं आहे. आता इथं आपल्याला काही जास्त वेळ दूध आटवत बसायची गरज नाही. फक्त हे गरम दुधामध्ये टाकायचं आहे. फक्त याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत. म्हणूनच आपल्याला इथं थंड दूध बाहेर काढायचं बाजूला आणि त्याच्यामध्ये हे प्रीमिक्स मिक्स करून टाकायचं. आता हे चांगलं असं सगळं आपल्याला व्यवस्थित असं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे. गाठी होण्याची शक्यता असते. दुधात एकही असं गोळा प्रीमिक्सचा गेला नाही पाहिजे, मग तो तसाच राहतो आणि सॉफ्ट असं आपलं मिल्कशेक बनत नाही. त्यामुळे इथंच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहिजे तेवढं तुम्ही टाकून हे असं हलवत हलवत करायचं आहे. एकदमच सगळं टाकायचं नाही. मग ते आपल्याला दूध इथं कमी पडू शकतं, त्यामुळे थोडं थोडं टाकायचं, म्हणजे सगळं असं हे दुधामध्ये मिक्स होतं. चांगलं असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. बघा, एखादा बदामाचा तुकडा, काजूचा तुकडा जरी राहिला ना, ते शिजलेल्या दुधामध्ये, गरम झालेल्या दुधामध्ये हे शिजतं आणि त्याची चव आणखीन छान येते. त्यामुळे एखादा तुकडा जरी बदामाचा, काजूचा राहिला तरी राहू द्यायचा, काढायचं नाही बाजूला आणि हे सगळं असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळंच हे प्रीमिक्स दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर हे आता आपल्याला दूध आपलं जे गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. आता हे गरम झाले आपलं, 10 मिनटं चांगलं दूध उकळलं गेलं पाहिजे आणि नंतर मग हे आपण मिक्स केलेलं प्रीमिक्स त्याच्यामध्ये टाकून चांगलं आणखीन शिजवून घ्यायचं आहे. लगेचच असं बंद करायचं नाही गॅसची फ्लेम. थोडंसं 5-1 मिनटं तरी चांगलं शिजलं गेलं पाहिजे हे प्रीमिक्स आपलं, म्हणजे दुधाला एक छान टेस्ट येते. आणि सतत हलवायचं, खालीवरी असं करायचं चमच्यानं, म्हणजे त्याला एक छान आणखीन चव येते. आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये दुधात टाकून देऊयात. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, हाय ठेवायची नाही किंवा एकदम कमी पण ठेवायची नाही. आणि सतत खालीवरी करायचं. एक फेसाळलेपणा आला ना त्या दुधाला तर आणखीन चव वाढते या आपल्या मिल्कशेकची. सतत हलवायचं, 5 मिनटं तरी छान हे शिजवून घेतलं गेलं पाहिजे. आणि तर तुम्हाला वाटलं साखर इथं कमी वाटते आपल्याला, तर तुम्ही आणखीन साखरेचं प्रमाण इथं वाढवू शकता.
आता इथं मला थोडंसं साखर कमी वाटते मी चाखून बघितल्यानंतर, तर मग मी आणखीन त्याच्यामध्ये पाऊण वाटी अशी साखर टाकलेली आहे. 2 लिटर दुधाला अशा 2 वाट्या टाकायच्या. भरपूर असं म्हणजे गोडही होत नाही आणि कमी गोडही होत नाही, मीडियम गोड असं आपलं हे मिल्कशेक बनतं. त्यामुळे साखर थोडंसं आवडीनुसार टाकायची आणि सतत हलवायचं आहे आपल्याला हे. बघा या पद्धतीनं हे घट्टसर झालं पाहिजे. तुम्हाला वाटलं आणखीन घट्ट पाहिजे हे दूध, तर काय करायचं, कॉर्नफ्लोअर आणखीन 2 चमचे वाढवायचं, म्हणजे आणखीन घट्ट होतं. पण या पद्धतीनं जर घट्टसर केलं ना, तर थंड झाल्यानंतर आणखीन त्याला घट्टपणा येतो. पण कोणाकोणाला आणखीन घट्टसर आवडत असेल तर 2 चमचा कॉर्नफ्लोअरचे आणखीन वाढवायचे, म्हणजे आणखीन घट्ट होतं ते. अशा पद्धतीनं हे माझं तयार झालेलं आहे. आता हे मी खाली उतरून थंड करून मग फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड व्हायला. तर बघा या पद्धतीनं मी हे खाली उतरून अगोदर थंड करणार आहे आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. असंच गरम ठेवायचं नाही फ्रीजमध्ये, परत फ्रीज पण खराब होतं आणि त्याची चव पण बिघडते. त्यामुळे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं, थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बर्फ टाकायचा आहे. अशा पद्धतीने बघा मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे. तर एवढं घट्ट झालेलं आहे. या पद्धतीनं मार्केटमध्ये पण याच पद्धतीचं घट्टसर असतं. तर आता आपण याच्यामध्ये बर्फ टाकून घेऊयात आणि हे आता बघा अशा पद्धतीनं आपलं मार्केटमध्ये जसं मिळतं ना गाड्यावर, त्या पद्धतीचं त्या चवीचं आपलं हे मिल्क शेक किंवा बदाम मिल्कशेक तयार झालेलं आहे. कमी साहित्यात, कमी वेळेत, घरच्या घरी भरपूर प्रमाणात असं आपलं बदाम मिल्कशेक तयार झालेलं आहे. गाड्यावरचं महागडं अस्वच्छतेत बनलेलं पिण्यापेक्षा घरीच बनवून प्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.